तिलारी कोणाळकट्टा येथे मुख्य धरणाच्या पुच्छ कालव्यावर बांधलेल्या पुलाच्या बाजूला गुरुवारी सकाळी कार संशयास्पद अवस्थेत आढळून आली। यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। ही कार रक्ताने माखलेली असून नंबर प्लेट गायब असल्याने घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे। सकाळी साधारणपणे 6:30 वाजण्याच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांनी पुलानजीक अर्धवट चिखलात अडकलेली गाडी झाडीत आढळून आली। जवळ जाऊन पाहिल्यानंतर वाहनाच्या आतील भागात आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसून आले। हे दृश्य पाहून ग्रामस्थांना धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली। तपासासाठी दोडामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि ताफा घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहनाचा पंचनामा करून तांत्रिक तपास सुरू केला आहे। गाडीची नंबर प्लेट गायब असल्याने वाहन कोणाचे आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। तसेच गाडीच्या आत कोणतीही व्यक्ती किंवा मृतदेह आढळून आला नाही। मात्र रक्ताचे प्रमाण पाहता ही साधी अपघाताची घटना नसून काहीतरी गंभीर प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे। घटनास्थळ हे पुलानजीक खोल दरीसदृश जागी असल्याने वाहन तिथे कसे पोहोचले हेही एक कोडे बनले आहे। काही नागरिकांनी मध्यरात्रीच्या सुमारास जोराचा आवाज ऐकल्याचे सांगितले असून त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। मात्र रक्ताचे प्रमाण, गाडीची स्थिती आणि नंबर प्लेटचा अभाव यामुळे घातपाताचा संशय अधिक बळकट होत आहे। या घटनेमुळे तिलारी परिसरात चर्चांना ऊत आला आहे। गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या रहस्यमय घटनेचा उलगडा करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला त्वरित तपास करण्याची मागणी केली आहे। दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढू लागली आहे। दरम्यान ह्या गाडीच्या चेसिस नंबरवरून तपासणी केली असता ही गाडी आंध्र प्रदेश येथील असल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत। मात्र ह्या गाडीत सापडलेले रक्त नक्की कोणाचे, गाडी अशी टाकून पोभाडा करण्याचे कारण काय, याबाबत तालुक्यात चर्चा रंगली आहे।